आपण एका अशा विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत जो हजारो वर्षांपासून मानवाला मार्ग दाखवत आला आहे. पण गंमत म्हणजे आजच्या काळात तो अधिकच समर्पक वाटतो. आपण बोलणार आहोत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांगिक मार्गाबद्दल. पण थांबा, ही काय केवळ तात्विक किंवा धार्मिक चर्चा नाही. आपल्याकडे जे काही स्रोत आहेत ते सांगतात की हा मार्ग म्हणजे आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनासाठी एक ऑपरेटिंग सिस्टम किंवा लाईफस्टाईल गाईड आहे. चला तर मग याचा आजच्या काळातला अर्थ उलगडून पाहूया. अगदी बरोबर. इथला सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की 2500 वर्षांपूर्वी सांगितलेली ही तत्वे आजच्या आपल्या डिजिटल युगातील समस्यांवर कशी लागू होतात. आणि याचं सौंदर्य हे आहे की हा मार्ग कोणत्याही एका धर्मापुरता मर्यादित नाही की नाही, तर तो एक संतुलित आणि अर्थपूर्ण जीवन जगण्याची कला शिकवणारा मानवतेचा मार्ग आहे. आपल्याकडील माहिती याच आधुनिक दृष्टिकोनावर प्रकाश टाकते. चला सुरुवात करूया पायापासून, म्हणजे आपले विचार. मार्गातील पहिली 2 तत्व आहेत सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प. सम्यक दृष्टी म्हणजे राईट अंडरस्टँडिंग. आजच्या काळात जिथे फेक न्यूज आणि सोशल मीडियावरून माहितीचा भडीमार होतो, तिथे गोष्टी जशा आहेत तशा पाहणं किती महत्त्वाचं आहे. मला वाटतं आपण रोज ह्या समस्येला तोंड देतो. व्हॉट्सॲपवर काहीतरी येतं आणि आपण त्यावर लगेच विश्वास ठेवतो. हो, पण ह्या स्रोतांमध्ये एक रंजक मुद्दा मांडलाय. सम्यक दृष्टी म्हणजे फक्त माहिती तपासणे किंवा फॅक्ट चेकिंग नाही, तर त्या पलीकडे जाऊन स्वतःचे पूर्वग्रह बाजूला ठेवून सत्याची पारख करणे. आपल्या मनात आधी काहीतरी ठरलेलं असतं की नाही, काही लोकांबद्दल, काही घटनांबद्दल. त्या चष्म्यातून आपण जगाकडे पाहतो. सम्यक दृष्टी म्हणजे तो चष्माही काढून ठेवण्याचा प्रयत्न करणे. पण आपले पूर्वग्रह तर आपल्या अनुभवातूनच तयार होतात ना. त्यांना पूर्णपणे बाजूला ठेवणं शक्य आहे का? हे थोडं अव्यवहार्य नाही वाटत? खूप चांगला प्रश्न आहे. आणि आपले स्रोत असं म्हणत नाहीत की तुम्ही एका क्षणात तुमचे सगळे पूर्वग्रह पुसून टाका. ते शक्यही नाही. मुद्दा आहे त्याबद्दल जागरूक असण्याचा. सम्यक दृष्टी म्हणजे स्वतःला हे विचारणे की मी या निष्कर्षावर का पोहोचले, यामागे माझा काही छुपा हेतू किंवा जुना अनुभव आहे का. ही एक प्रकारे स्वतःच्या विचारांची तपासणी आहे. आणि जेव्हा ही दृष्टी स्वच्छ होते तेव्हाच पुढचा टप्पा येतो, तो म्हणजे सम्यक संकल्प किंवा राईट रिझॉल्व्ह. म्हणजे आधी नीट पहा आणि मग ठरवा, असं काहीसं. अगदी तसंच. एकदा का तुम्हाला परिस्थिती जशी आहे तशी दिसू लागली की मग तुम्ही योग्य निश्चय करू शकता. आपल्याकडील माहिती सांगते की मनात राग, द्वेष किंवा ईर्ष्या यांसारख्या नकारात्मक भावनांना थारा न देता स्वतःच्या आणि इतरांच्या विकासाचा निश्चय करणे. थोडक्यात सांगायचं झालं तर काय पाहतो यावर काय ठरवतो हे अवलंबून आहे. जर तुम्ही चुकीच्या माहितीच्या किंवा पूर्वग्रहांच्या आधारे जगाकडे पाहिलं तर तुमचे संकल्पही चुकीचे किंवा नकारात्मक असल्याची शक्यता जास्त असते. हे खूपच रंजक आहे. म्हणजे हा मार्ग विचारांच्या शुद्धीकरणापासून सुरू होतो, पण केवळ विचार करून तर भागत नाही, कृतीही महत्वाची. बरोबर आहे. आणि एकदा का असा निश्चय पक्का झाला की तो आपोआप आपल्या कृतीत उतरायला हवा, नाहीतर तो विचार पोकळ ठरतो. आणि इथेच सम्यक वाचा आणि सम्यक कर्मांत यांसारख्या गोष्टी महत्वाच्या ठरतात. हो, म्हणजे आपलं बोलणं, सम्यक वाचा म्हणजे योग्य बोलणे. आजच्या काळात ट्रोलिंग आणि सायबर बुलिंग पाहता हे किती गरजेचे आहे. एका क्लिकवर आपण कोणालाही काहीही बोलू शकतो. पण यात मला एक प्रश्न पडतो, कधी-कधी कठोर बोलणं गरजेचं नसतं का? एखाद्याला त्याची चूक दाखवून देण्यासाठी कधीतरी स्पष्ट आणि थेट बोलावं लागतं. मग ते सम्यक वाचा कसं असेल? पुन्हा एकदा खूप महत्वाचा मुद्दा. माहितीचा अभ्यास करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की सम्यक वाचा म्हणजे केवळ गोड बोलणं नाही, त्याचा संबंध तुमच्या हेतूशी आहे. यात 4 गोष्टी येतात: खोटं न बोलणं, लोकांमध्ये भांडणं लावणारं बोलणं टाळणं, कठोर शब्द न वापरणं आणि वायफळ गप्पा टाळणं. तुम्ही जो मुद्दा मांडला तो 3ऱ्या भागाशी संबंधित आहे, कठोर शब्द म्हणजे अपमानकारक भाषा. पण जर तुमचा हेतू समोरच्याला मदत करण्याचा असेल आणि तुम्ही आदराने पण स्पष्टपणे बोलत असाल तर ते योग्यच आहे. मुद्दा असा आहे की तुमचे शब्द रचनात्मक आहेत की विध्वंसक. अरे वाव, म्हणजे हेतू महत्वाचा आहे. आणि याला जोडूनच पुढचं तत्व येतं, बरोबर? सम्यक कर्मांत म्हणजे राईट ॲक्शन. हो, केवळ चांगले बोलून भागत नाही हो, पण कृतीही तशीच हवी. तुमचं बोलणं एक आणि वागणं दुसरं असं असून चालणार नाही. आपल्या श्रोत्यांपैकी एकात एक उत्तम उदाहरण दिलंय की यात हिंसा न करणे, चोरी न करणे आणि लैंगिक गैरवर्तणूक न करणे या मूलभूत गोष्टी तर येतातच, पण त्याचा विस्तार खूप मोठा आहे.
यात भ्रष्टाचार टाळण्यापासून ते पर्यावरण रक्षण आणि प्राणीमात्रांवर दया करण्यापर्यंतच्या गोष्टी येतात. म्हणजे अशी कोणतीही कृती न करणे ज्यामुळे दुसऱ्या जीवाला त्रास होईल किंवा समाजाचं नुकसान होईल. आणि मग येतो सगळ्यात अवघड विषय, पैशांचा. सम्यक आजीविका म्हणजे योग्य मार्गाने उदरनिर्वाह करणे. आजच्या कॉर्पोरेट जगात हे किती शक्य आहे? समजा एखादी व्यक्ती एका फास्ट फॅशन कंपनीत काम करते, जी पर्यावरणासाठी वाईट आहे आणि कामगारांचं शोषण करते. पण तिला कुटुंबासाठी ती नोकरी गरजेची आहे. यावर आपले स्रोत काही प्रकाश टाकतात का? गोंधळावर उत्तर देतं. याचा अर्थ असा नाही की प्रत्येकाने नोकरी सोडून संन्यास घ्यावा, तर याचा अर्थ आहे जाणीवपूर्वक असा व्यवसाय किंवा नोकरी निवडण्याचा प्रयत्न करणे ज्यामुळे कमीत कमी नुकसान होईल. आपल्या स्रोतांनुसार यात फसवणूक करणारे व्यवसाय, शस्त्रास्त्रांचा व्यापार किंवा पर्यावरणाला हानी पोहोचवणारे उद्योग टाळण्यास सांगितले आहे. तुम्ही दिलेल्या उदाहरणात त्या व्यक्तीने लगेच नोकरी सोडणे अपेक्षित नाही, पण ती व्यक्ती हे नक्कीच करू शकते की कामाच्या ठिकाणी सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करणे किंवा हळूहळू अधिक नैतिक पर्याय शोधणे. मुद्दा परिपूर्ण असण्याचा नाही, तर योग्य दिशेने प्रयत्न करत राहण्याचा आहे. म्हणजे ही एक प्रक्रिया आहे, एका दिवसात होणारा बदल नाही. तर आत्तापर्यंत आपण विचार आणि बाह्यकृतींबद्दल बोललो, पण या मार्गाचा एक मोठा भाग आपल्या आतल्या जगाशी संबंधित आहे, थेट आपल्या मानसिक आरोग्याशी. शेवटची 3 तत्वे आहेत: सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. यातला सम्यक व्यायाम हा शब्द थोडा वेगळा वाटतो. मलाही पहिल्यांदा वाटलं होतं की हा शारीरिक व्यायामाबद्दल असेल. हो, हा गैरसमज होऊ शकतो, पण हा शारीरिक नाही तर मानसिक व्यायाम आहे. ही मनाची कसरत आहे. या तत्वानुसार आपल्या मनात सतत चांगले आणि वाईट विचार येत असतात. सम्यक व्यायाम म्हणजे वाईट विचारांना, म्हणजे राग, द्वेष, मत्सर अशा विचारांना मनात वाढू न देणे आणि त्यांना थांबवून चांगल्या, सकारात्मक विचारांना प्रोत्साहन देण्याचा सतत प्रयत्न करणे. अरे वा, म्हणजे जिममध्ये जाऊन जसे आपण स्नायू घडवतो तसाच हा मनाच्या नकारात्मक स्नायूंना कमजोर करून सकारात्मक स्नायूंना बळ देण्याचा प्रकार आहे. ही एक प्रकारची मेंटल जिम्नॅस्टिक्स आहे जी रोज करावी लागते. अगदी बरोबर. आणि या व्यायामानंतर येते सम्यक स्मृती म्हणजे राईट माइंडफुलनेस. आजच्या काळातला हा परवलीचा शब्द झालाय नाही का? सगळीकडे माइंडफुलनेसचे वर्कशॉप सुरू आहेत, पण अनेकदा त्याचा अर्थ चुकीचा घेतला जातो. हो, माझ्या बाबतीत तर हे नेहमी होतं. गाडी चालवताना मी ऑफिसच्या कामाचा विचार करत असतो आणि मग अचानक लक्षात येतं की मी चुकीच्या रस्त्यावर आलोय. किंवा जेवताना मोबाईल बघत असतो, त्यामुळे जेवणाची चवही कळत नाही. हेच आहे का माइंडफुलनेसच्या विरुद्ध वागणं? अगदी उत्तम उदाहरण आहे. सम्यक स्मृती म्हणजे वर्तमानात जगणे. जे काम करत आहोत त्यात पूर्णपणे स्वतःला झोकून देणे. आपल्याकडील माहितीनुसार तणाव म्हणजे काय, तर भूतकाळाची चिंता किंवा भविष्याची भीती. सम्यक स्मृती आपल्याला या दोन्हीतून खेचून वर्तमानात आणते. जेव्हा मन वर्तमानात स्थिर होतं तेव्हा चिंतेचा विषयच नाहीसा होतो. ही एक प्रकारची मेंटल टाइम ट्रॅव्हल थांबवण्याची पद्धत आहे. यामुळे ताण कमी होतो आणि कामाची गुणवत्ताही सुधारते. पण वर्तमानात राहणं हे नोटिफिकेशन्सच्या युगात सर्वात मोठं आव्हान आहे. माझं मन सतत विचलित होत असतं आणि इथेच कदाचित शेवटचा आणि सर्वात अवघड टप्पा येतो, सम्यक समाधी म्हणजे राईट कॉन्सन्ट्रेशन. बरोबर. आणि म्हणूनच सम्यक समाधी ही या संपूर्ण मानसिक साधनेचा कळस आहे. सम्यक स्मृती जर वर्तमानात राहण्याची क्षमता असेल, तर सम्यक समाधी म्हणजे त्या वर्तमानातील एका गोष्टीवर मनाला खोलवर स्थिर करण्याची क्षमता. ध्यान किंवा मेडिटेशन हे याचं उत्तम उदाहरण आहे. सतत विचलित होणाऱ्या मनाला शांत आणि एकाग्र करण्याची क्षमता विकसित करणे. यामुळे निर्णय क्षमता वाढते, मनात स्पष्टता येते आणि आंतरिक शांती मिळते. ही तिन्ही तत्वे मानसिक व्यायाम, वर्तमानात जगणं आणि एकाग्रता आपल्या मनाला शिस्त लावण्यासाठी आणि आतून मजबूत बनवण्यासाठी आहेत. तर मग ह्या सगळ्याचा अर्थ काय? चला, हे सगळं एकत्र जोडून पाहूया. आपल्याकडे जी माहिती आहे त्यात आजच्या समस्या आणि या मार्गातील उपाय यांची थेट जोडणी केली आहे. समजा आजकाल प्रत्येकाला भेडसावणारी समस्या म्हणजे तणाव, स्ट्रेस आणि चिंता, अँक्झायटी. हो, यासाठी थेट उपाय आहेत सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी.
आपल्या माहितीनुसार जेव्हा आपण वर्तमानात लक्ष केंद्रित करतो तेव्हा भविष्याची चिंता करण्याची संधीच मनाला मिळत नाही आणि ध्यानामुळे मनाला शांत राहायची सवय लागते. ही एक प्रकारची मनाची रिसेट बटन दाबण्याची प्रक्रिया आहे. आणि दुसरी मोठी समस्या म्हणजे नात्यांमधील दुरावा. गैरसमजांमुळे, चुकीच्या बोलण्यामुळे नाती तुटतात. यासाठी उपाय आहेत सम्यक दृष्टी आणि सम्यक वाचा. सम्यक दृष्टीमुळे आपण समोरच्या व्यक्तीकडे पूर्वग्रह न ठेवता पाहू शकतो. तो नेहमीच असा वागतो असं म्हणण्याऐवजी आज तो असा का वागला असेल हा प्रश्न आपण स्वतःला विचारू शकतो. आणि सम्यक वाचा म्हणजे आपला मुद्दा आदराने आणि दुसऱ्याला न दुखावता मांडणे. यामुळे संवाद सुधारतो आणि नाती घट्ट होतात. तिसरी गोष्ट कामाचा ताण, म्हणजे वर्क प्रेशर आणि बर्नआउट. डेडलाईन्स, टार्गेट्स यामुळे अनेक जण खचून जातात. यासाठी उपाय आहेत सम्यक संकल्प आणि सम्यक व्यायाम. सम्यक संकल्प म्हणजे कामाकडे पाहण्याचा योग्य निश्चय करणे. मला हे करावंच लागेल याऐवजी मी हे माझ्या क्षमतेनुसार उत्तम प्रकारे करण्याचा प्रयत्न करेन, हा दृष्टिकोन ठेवणे. आणि सम्यक व्यायाम म्हणजे कामाबद्दलचे नकारात्मक विचार मनात घर करून न देणे. कामाच्या ठिकाणी काही चुकीचं घडलं तर तो विचार सतत डोक्यात फिरवत न ठेवता त्याला तिथेच सोडून देण्याचा सराव करणे. आणि शेवटचा नैतिक गोंधळ, एथिकल डिलेमा. काय बरोबर काय चूक हेच कळत नाही. ह्यासाठी उपाय आहेत सम्यक आजीविका आणि सम्यक कर्मांत. म्हणजे तुमची कमाई आणि तुमची कृती दोन्ही नैतिक असायला हव्यात. ह्यावरून एक मोठी गोष्ट स्पष्ट होते. हा मार्ग म्हणजे सुट्या भागांची यादी नाही, तर एक संपूर्ण एकमेकांशी जोडलेली प्रणाली आहे. एका तत्वाचा सराव केला की दुसऱ्याला आपोआप मदत होते. उदाहरणार्थ, जर तुम्ही सम्यक स्मृतीचा सराव करत असाल तर तुम्हाला बोलताना राग येण्याआधीच त्याची जाणीव होईल आणि तुम्ही सम्यक वाचा वापरू शकाल. खरंय, आपल्या आजच्या जीवनातील जवळजवळ प्रत्येक मोठ्या समस्येवर यात एक व्यावहारिक उपाय दडलेला आहे. ही केवळ तत्वज्ञानाची चर्चा नाही, तर दैनंदिन जीवनात वापरण्याची एक पद्धत आहे. एक प्रकारचं हँडबुक फॉर लाईफ. तर आज आपण पाहिलं की भगवान बुद्धांचा अष्टांगिक मार्ग हा केवळ एक प्राचीन विचार नाही, तर तो आजच्या आधुनिक जीवनासाठी एक अत्यंत उपयुक्त आणि व्यावहारिक मार्गदर्शक आहे. तो आपल्याला विचार, कृती आणि मन या तिन्ही स्तरांवर काम करून एक संतुलित आणि अर्थपूर्ण जीवन जगण्याची दिशा दाखवतो. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, ही 8 तत्वे आहेत. प्रत्येकाने स्वतःला विचारण्यासारखा प्रश्न आहे की आजच्या जगात या 8 मार्गांपैकी कोणता मार्ग स्वीकारायला मला सर्वात जास्त आव्हानात्मक वाटतो आणि का? आणि याला जोडूनच यापैकी कोणत्या एका मार्गाचा जरी फक्त पुढच्या एका आठवड्यासाठी जाणीवपूर्वक सराव केला तर माझ्या जीवनात सर्वात मोठा सकारात्मक बदल घडू शकेल, यावर विचार करणे रंजक ठरू शकते.